हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? काल होता 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काल खरं तर हा ब्लॉग पोस्ट करायचा होता, पण काल मला हा ब्लॉग पोस्ट करण्यासाठी वेळ भेटलाच नाही. काल आमच्या घरात काय काय झालं, आरू शाळेत का जाऊ शकली नाही आणि आम्ही घरीच कसं 15 ऑगस्ट सेलिब्रेशन केलं, हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर झालं असं की अनिकेतचा रात्रभर ट्रेनचा प्रवास सुरू होता. तो पहाटेच येणार होता, पण ट्रेन लेट झाल्यामुळे तो सकाळी बरोबर 7 वाजता घरी पोहोचला आणि नेमकी याच वेळी आरूला पण शाळेत पोहोचायचं होतं. आरूच्या स्कूलसाठी आम्ही व्हॅन लावली आहे, पण 15 ऑगस्ट असल्यामुळे व्हॅनवाल्या काकांनी सुट्टी घेतली होती. आत्ता प्रॉब्लेम असा झाला की सिया खूप लहान आहे. तिला घेऊन टू व्हीलरवर मी आरूला सोडायला जाऊ शकत नव्हते, त्यामुळे आरूचं शाळेत जाणं राहून गेलं. अनिकेत तर नुकताच प्रवासावरून आला होता, त्यामुळे शेवटी काय आरू शाळेत जाऊ शकली नाही. आरूचा हिरमोड झाला, त्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ दे, आपण घरी छान 15 ऑगस्ट सेलिब्रेशन करूया. मग काय आरूने पण आंघोळ केली, सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर ना मी घरं वगैरे आवरून घेतली आणि गरमागरम ओट्स, बटर लावलेले ब्रेड, टोस्ट आणि सोबतीला कडक चहा. तेवढ्यात मग सगळ्यांनी नाश्त्याला घेतलं. छान सगळ्यांनी नाश्ता केला आणि चहाचा आस्वाद घेतला. नाश्ता झाल्यावर आम्ही सगळे मस्त टी व्ही बघत बसलो, पण टी व्ही बघता बघताच अनिकेतला पुन्हा झोप आली. काल रात्रभर त्याची झोप झाली नव्हती, पण ट्रेन लेट झाल्यामुळे काळजीपोटी माझी पण रात्रभर झोप नाही झाली. मग काय आम्ही सगळेजण झोपलो. दुपारी मस्त विश्रांती घेऊन उठल्यावर मी छान गरमागरम कॉफी बनवली स्वतःसाठी. मग तेवढ्यात अनिकेत पण उठला. तो म्हटला मी बाहेर जाऊन छान समोसे वगैरे घेऊन येतो. मग मी म्हटलं की थांब, मला आधी घरं वगैरे आवरून घेऊ दे, तोपर्यंत तू पिल्लूला घे. मग तोपर्यंत अनिकेत पिल्लूला झोपवायला गेला. तोपर्यंत मी छान घरं वगैरे आवरून घेतली, भांडी वगैरे घासून घेतली. आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आम्ही छान बाहेरून जिलेबी, वडापाव आणि समोशाचा बेत करणार होतो. त्यामुळे आम्ही मग पिल्लू झोपवल्यानंतर अनिकेत बाहेर गेला, आरू गेली. त्यांनी छान बाहेरून समोसे, वडापाव आणि छान जिलेबी आणली. त्याच्यानंतरनं एक मस्त तिरंगा घेऊन आला, तर मी सगळ्यांसाठी छान सर्व करायला घेतलं. तिघांना 3 समोसे दिले, 3 वडापाव दिले आणि छान जिलेबी खायला घेतली. मग काय सगळ्यांनी मिळून वडापाव, समोसा आणि जिलेबीचा आस्वाद घेतला. त्यानंतर आरूने छान 15 ऑगस्टचं स्पीच दिलं. Before you and speak on the occasion of 18th Independence Day. On the 15 August, on this day, in 1947, we have got independence from British rule. Independence was not got easily. Many freedom fighters sacrificed their lives for our country, like Mahatma Gandhi, Sardar Vallabhbhai Patel, Rani Lakshmibai, Bhagat Singh, and Jawaharlal Nehru, and many others fought bravely, and we today also we remember their sacrifices with a great respect. Independence means freedom, but it also means responsibility. As students, we have an important role in building the future of our country. On this special day, let us promise to be a great citizen and make our country proud. I would like to end my speech with this word: be proud to be an Indian and make our country proud. जय हिंद, वंदे मातरम. आरूचं स्पीच झाल्यानंतर आरूच्या पप्पांनी आरूचं आणि सियाचं छान फोटोशूट केलं. तर त्यांचं फोटोशूट चाललं होतं, तोपर्यंत मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. मी मस्त रात्रीच्या जेवणासाठी पनीरची भाजी आणि चपाती बनवली. तर पनीरच्या भाजीमध्ये मला टोमॅटो अवेलेबल नव्हता. सॅटरडे असल्यामुळे माझी भाजी संपत आली होती आणि मी दर रविवारी भाजीपाला भरते. तर मी पनीरमध्ये आज 4 कांदे छान भाजून घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे भाजून, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, 10-15 काजू घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्यांची ग्रेव्ही करून छान मी ग्रेव्ही परतून घेतली आहे. त्याच्यामध्ये बटर आणि थोडंसं घी टाकून छान परतून माझी अशा प्रकारे पनीरची भाजी झाली. त्यानंतर मी कणिक मळली, कणिक मळून छान चपात्या केल्या. तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आज माझ्या आरूने स्पीच दिला आहे, ते स्पीच तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा हा 15 ऑगस्टचा ब्लॉग आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
सबस्क्राईब करा. बाय.